आपण आता त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी जी इमारत माझ्या मागे आपण बघत आहात, याच इमारतीतील सदनिकेमुळे क्रीडा मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे त्यांना कारावासाची शिक्षा ही नाशिकच्या सत्र न्यायालयाने ठोठावलेली आहे. आणि आपण आता जर बघू शकतो, माझ्या मागे जर आपण बघू शकत असाल की हीच ती कॉलेज रोड परिसरातील इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये कोकाटे यांनी 1994 साली अल्प उत्पन्न गटामधून आपलं उत्पन्न कमी दाखवत शासनाचे 10% कोट्यातून जे सदनिक आहेत त्या लाटल्याचा आरोप जो आहे त्यांच्यावर केला जातोय. नाशिक शहरातील ही कॉलेज रोड परिसरामधली ही इमारत आहे. 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून ती सदनिका मिळवलेली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या 4 जणांनी ह्या कॅनडा कॉर्नर परिसरातील निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमधून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या या सदनिका ज्या आहेत त्या वाटपामध्ये त्यांनी ह्या खोटी कागदपत्र सादर करण्यात आलेल्या होत्या आणि त्याद्वारे त्यांनी या सदनिका मिळवल्याचा आरोप जो आहे तो न्यायालयामध्ये केला होता. तत्कालीन मंत्री जे आहेत तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात आरोप केला आणि आज सकाळपासूनच ज्या पद्धतीनं घडामोडी राज्यामध्ये घडत आहेत, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी देखील विरोधकांकडून होते आहे. आणि एकूणच नाशिक न्यायालयानं ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाची जी सुनावणी झाली नाशिक सत्र न्यायालयामध्ये, त्या प्रकरणामध्ये कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अटकेचे वॉरंट देखील काढण्यासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता आणि कोकाटे यांच्या विरोधामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केला. आणि एकूणच जर आता ह्या प्रकरणाचं आपण जर बघितलं तर कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोकाटे यांच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे हायकोर्टामध्ये जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणं किंवा पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांकडे जाऊन आपल्या पदाचा जो आहे तो राजीनामा देणं. एकूणच हे जर प्रकरण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जी सकाळी चर्चा झाली, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे हे संपूर्ण प्रकरणाचा निर्णय आहे, त्याबाबत आपणच निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा निर्णय दिला. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आपण ज्या सदनिकेमुळे कोकाटेंचं हे जे प्रकरण उघडकीस आलं त्या ठिकाणी आपण उभं आहोत. निर्माण स्कूल व्ह्यू कॅनडा कॉर्नर विसेमळा या भागातील ही इमारत आणि या ठिकाणी सिन्नर तालुका दूध उत्पादक संघाची देखील कोकाटे यांनी स्थापना केलेली होती आणि इथे दूध उत्पादक संघ त्यांनी स्थापन केलेला होता. याच इमारतीमध्ये त्यांनी शासनाचे अल्प उत्पन्न गटातील फ्लॅट मिळवले होते असा त्यांच्यावर आरोप आहे. अशा पद्धतीचं हे एकूणच प्रकरण पाहता आता शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत नेमकी काय भूमिका आता शासनाकडून घेतली जाते, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडून या संदर्भातली काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोकाटे यांच्याकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येणार असून या शिक्षेला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येणार आहे. परंतु या शिक्षेला जर स्थगिती मिळाली नाही तर कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे. जी माहिती आपल्या हाती येते त्यानुसार कोकाटे हे मुंबईतील एका रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचं समजतंय. परंतु सकाळी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचं देखील समजतं. त्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची देखील चर्चा केल्याचे देखील समजत आहे. आणि एकूणच जर या प्रकरणामध्ये पाहिलं तर आता ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा हा कुठेतरी प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.